नमस्कार मित्रांनो, मी श्रीलेखाज किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत गावरान चिकन, काळा रस्सा, अगदी ढाबा स्टाईल पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1.5 किलो गावरान चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आपल्याला चिकन कुकरमध्ये ॲड करून काही मसाले घालून घ्यायचे आहेत. हळद, धनिया पावडर, अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडंसं मीठ आणि आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला 1 ते 1.5 ग्लास यात पाणी घालायचं आहे. मित्रांनो, आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. मित्रांनो, कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण इथे वाटणची तयारी करून घेऊया. इथे आपण घेणार आहोत 2 मीडियम साईजचे कांदे. छान भाजून घेऊया. अर्धी वाटी खोबरं देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर काही मसाले आपल्याला पॅनमध्ये ड्राय रोस्ट देखील करून घ्यायचे आहे. मित्रांनो, इथे मी 10 ते 12 कडक वाळलेल्या लाल मिरच्या, 1 चमचे धने, थोडे लसण आणि थोडे अद्रक. मित्रांनो, आपल्याला बारीक गॅसवर हे सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. मित्रांनो, आपले मसाले छान ड्राय रोस्ट झालेले आहेत. आता आपण यात ॲड करणार आहोत कोथिंबीर. आपल्याला छान बारीक गॅसवर कोथिंबीर देखील छान भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपले मसाले छान ड्राय रोस्ट झालेले आहेत. आपण गॅस बंद करून आता हे थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूया. तुम्ही बघू शकता आपले कांदे आणि खोबरं छान खरपूस भाजून झालेलं आहे. सर्वात आधी आपण खोबरं छान बारीक करून घेऊ. मग त्यात भाजलेला कांदा, ड्राय रोस्ट केलेले सगळे मसाले आणि कोथिंबीर हे सगळे वाटण छान मिक्सर करून घेऊ. इथे मी घेतले आहे 2 चमचे लाल तिखट, 1 चमचे धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा काळा मसाला आणि आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ. आपल्या कुकरची वाफ गेलेली आहे. आपण बघूया चिकन शिजले का. तुम्ही बघू शकता आपलं चिकन छान शिजलेलं आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, मी कुकरच्या फक्त 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. इथे मी एका पातेल्यात मोठे 3 चमचे तेल ॲड केलेलं आहे. आपल्याला 2 ते 3 तेजपान घालून तयार वाटण घालायचं आहे. तेलात आपलं वाटण छान मिक्स झालं पाहिजे. बारीक आचेवर आपल्याला आपलं वाटण छान शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला सारखं छान मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून आपले मसाले बुडायला लागणार नाही. तुम्ही बघू शकता आपलं वाटण छान शिजत आहे. आपल्याला बारीक आचेवरच आपलं हे वाटण शिजवून घ्यायचं आहे. आपल्या वाटणाचा रंग थोडासा सोनेरी झाला का आपल्याला सगळे मसाले त्यात ॲड करायचे आहेत. आपण ॲड करूया हळद, 2 मोठे चमचे लाल तिखट, गरम मसाला, काळा मसाला आणि धने पावडर. आपले सगळे मसाले छान मिक्स करून घेऊया. मसाले छान मिक्स झालेले आहेत. आपण ॲड करूया थोडासा पुदिना. मित्रांनो, आपले मसाले छान शिजून झाले आहेत. आता आपल्याला ॲड करायचं आहे चिकन.
चिकन घालून आपल्याला हे मसाल्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं चिकन मसाल्यात छान मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. इथे आपल्याला पातेल्यावर झाकण लावून आता चिकन एक 5 ते 10 मिनिटांसाठी छान शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला छान असं तेल सुटलेलं आहे. मित्रांनो, इथे मी चिकन रस्सा अगदी तर्रीबाज केलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेल थोडंसं कमी वापरू शकता. आपल्याला आता हे 10 ते 15 मिनिटं बारीक आचेवर असं छान शिजवून घ्यायचं आहे. चिकन मसाल्यात छान शिजून झालेला आहे. आता मी इथे ॲड करणार आहे गरम पाणी. छान मिक्स करून घेऊया. मित्रांनो, लक्षात असू द्या, चिकन शिजते वेळेस आपण मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आता जास्त मीठ न वापरता अगदी चवीनुसार मीठ टाकून छान उकळी आली का गॅस बंद करायचा आहे. तर मित्रांनो, आपला झणझणीत गावरान चिकन काळा रस्सा तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.